नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 शिवनेरी। तर पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे। त्यांचा जो जन्म आहे तर तो 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झालेला होता। प्रश्न क्रमांक दुसरा, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा लोकमान्य टिळक। तर पहा, केसरी आणि मराठा ही जी वृत्तपत्रे आहेत तर ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1841 मध्ये, कधी सन 1841 मध्ये त्यांनी सुरू केलेली होती। प्रश्न क्रमांक तिसरा, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून कोणी आपली सर ही पदवी सरकारला परत केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा रवींद्रनाथ टागोर। तर रवींद्रनाथ टागोर यांनी आपली सर ही पदवी सरकारला परत केलेली होती। तर जालियनवाला बाग हत्याकांड हे कोणत्या शहरामध्ये घडलेले होते? तर ते अमृतसर, कोणत्या अमृतसर या शहरामध्ये घडलेले होते। आणि केव्हा घडलेले होते? तर ते 13 एप्रिल सन 1919 मध्ये घडलेले होते। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे पहा ऑप्शन क्रमांक 3 कळसुबाई आहे। कोणतं? कळसुबाई, जे की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे आहे। या शिखराची जी उंची आहे तर ती समुद्र सपाटीपासून 1646 मीटर इतकी आहे। प्रश्न क्रमांक 5, कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा गोदावरी। तर गोदावरी या नदीला दक्षिण गंगा किंवा वृद्धगंगा असे म्हटले जाते। या नदीचा जो उगम आहे तर ते महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो। प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा। कोण होते? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष ते होते। प्रश्न क्रमांक 7, पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे पहिले राज्य कोणते आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान। तर पहा, बळवंतराय मेहता समितीच्या म्हणजेच 1957च्या शिफारसीनुसार देशात पंचायत राजची सुरुवात झाली। 2 ऑक्टोबर 1959 रोजी पंचायत राज स्वीकारणारे राजस्थान हे राज्य देशातील पहिले राज्य ठरलेले आहे। तसेच पहा, दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे आंध्र प्रदेश, तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे आसाम आणि महाराष्ट्र हे जे राज्य आहे तर ते पंचायत राज स्वीकारणारे देशातील 9वे राज्य ठरलेले आहे। प्रश्न क्रमांक 8, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा कौटिक, ज्याला की चाणक्य असे म्हटले जाते। तर अर्थशास्त्र हा प्राचीन सांस्कृतिक ग्रंथ आचार्य चाणक्य यांनी लिहिलेला आहे। त्यांनाच पहा विष्णुगुप्त, त्यांचं दुसरं नाव काय आहे? विष्णुगुप्त या नावानेही ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 9, दक्षिण भारतातील विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा हरिहर आणि बुक यांनी। तर दक्षिण भारतातील विजयनगर साम्राज्याची स्थापना 1336 मध्ये कधी झालेली आहे? 1336 मध्ये संगम वंशातील हरिहर आणि बुक या 2 भावांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक 10, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झालेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 1757। तर प्लासीची लढाई 23 जून सन 1757 रोजी झालेली होती। ही ऐतिहासिक लढाई बंगालचा नवाब फिरोज उद्दौला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये हे युद्ध झालेले होते।
प्रश्न क्रमांक 11, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, गुरु. तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह हा गुरु आहे. हा सूर्यमालेतील आकाराने तसेच वजनाने सर्वात मोठा ग्रह असून त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या पहा सुमारे 318 पट आहे. किती? त्याचे जे वस्तुमान आहे तर ते पृथ्वीच्या सुमारे 318 पट इतके आहे. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती दिवस लागतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 365 दिवस. तर पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 365 दिवस आणि 6 तास लागतात. या कालावधीला आपण 1 वर्ष असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 13, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 उपराष्ट्रपती. तर आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे कामकाज चालवण्यासाठी आणि सभागृहाचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी जबाबदार असतात. प्रश्न क्रमांक 18, भारतीय रिझर्व्ह बँकेची म्हणजेच RBIची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 1935. तर पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934च्या तरतुदीनुसार 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची अधिकृत स्थापना झालेली होती. प्रश्न क्रमांक 15, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले. तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर सन 1873 मध्ये पुणे या ठिकाणी केलेली होती. प्रश्न क्रमांक 16, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा कॅप्टन मोहन सिंग. तर आझाद हिंद सेनेची स्थापना मुळात 1942 मध्ये कॅप्टन मोहन सिंग यांनी केली होती. त्यानंतर 1943 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर या ठिकाणी, कुठे? सिंगापूर या शहरात या सेनेचे पुनरुज्जीवन केले आणि तिचे नेतृत्व हे स्वीकारलेले होते. प्रश्न क्रमांक 17, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा राजस्थान. राजस्थान ही जे राज्य आहे तर ते क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. तसेच पहा मध्य प्रदेश या राज्याचे जे क्षेत्रफळ आहे तर ते 3,08,252 चौरस किलोमीटर इतके आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे क्षेत्रफळ आहे तर ते 3,07,713 चौरस किलोमीटर आहे आणि उत्तर प्रदेश या राज्याचे 2,40,928 चौरस किलोमीटर इतके आहे. प्रश्न क्रमांक 18, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा बुलढाणा. तर लोणार हे जे सरोवर आहे तर ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये असून हे महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे एक प्रसिद्ध सरोवर आहे, ज्याची निर्मिती ही उल्कापातामुळे झालेली आहे. प्रश्न क्रमांक 19, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे गुन्हा आहे? तर पहा आपल्या भारतीय संविधानाच्या ऑप्शन क्रमांक 3 कलम 17 काय आहे? कलम 17 या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे. प्रश्न क्रमांक 20, नियोजन आयोगाच्या जागी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा नीती आयोग. तर नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाचीच स्थापना करण्यात आली आहे. केंद्र सरकारने 1 जानेवारी 2015 रोजी या संस्थेची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 21, आर्य समाजाची स्थापना कुठे झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा मुंबई. तर आर्य समाजाची जी स्थापना आहे तर ती 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई या ठिकाणी झालेली होती, जे की महर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 22, पाबळ येथील विज्ञान आश्रम कोणी सुरू केलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा डॉक्टर S.S. कलबाग. तर
पाबळ येथील विज्ञान आश्रम हे डॉक्टर श्रीनाथ शेषगिरी कलबाग यांनी 1983मध्ये कधी सन 1983मध्ये सुरू केले आणि हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन म्हणजेच IIEचे एक केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 23 थळ आणि बोरघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा मुंबई आणि नाशिक. तर थळ हा जो घाट आहे त्यालाच पहा कासारा घाट म्हणून ओळखले जाते. तर हा घाट मुंबई आणि नाशिक या दोन शहरांना जोडतो. तसेच बोरघाट हा जो आहे तर त्याला पहा खंडाळा घाट म्हणून ओळखले जाते. तर हा जो आहे तर तो पहा मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडतो. प्रश्न क्रमांक 24 भारताच्या पूर्वेस कोणता समुद्र किंवा महासागर आहे? तर भारताच्या पूर्वेस पहा ऑप्शन क्रमांक 3 बंगालचा उपसागर. कोणता? बंगालचा उपसागर हा महासागर आहे. तसेच पहा पूर्वेस आहे बंगालचा उपसागर भारताच्या, पश्चिमेस आहे पहा अरबी समुद्र आणि दक्षिणेस आहे हिंदी महासागर. प्रश्न क्रमांक 25 विधानसभेची मुदत किती वर्षाची असते? तर विधानसभेची जी मुदत असते तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 5 वर्षाची. किती वर्षाची असते? 5 वर्षाची असते. प्रश्न क्रमांक 26 भारतामध्ये वस्तू व सेवा कर म्हणजेच GST केव्हा लागू झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 1 जुलै 2017. तर आपल्या भारतामध्ये पहा वस्तू व सेवा कर हे जे आहे तर ते 1 जुलै 2017 रोजी लागू झाला. तर या कर प्रणालीद्वारे देशामध्ये एक राष्ट्र एक कर ही संकल्पना प्रत्यक्षात आणली गेलेली होती. प्रश्न क्रमांक 27 पानिपतची तिसरी लढाई कोणामध्ये झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मराठा आणि अहमदशाह अब्दाली. तर पानिपतची तिसरी लढाई ही 14 जानेवारी 1761मध्ये मराठे अफगाणिस्तानचा राजा अहमदशाह अब्दाली यांच्या सैन्यामध्ये झालेली होती, जे की या युद्धामध्ये मराठ्याचे जे नेतृत्व होते तर ते सदाशिवराव भाऊ यांनी केलेले होते. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कुठे सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा खोपोली. तर महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र हे खोपोली, जे की रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. तर या ठिकाणी 1915मध्ये सुरू झालेले होते. हे पहा टाटा समूहाद्वारे उभारण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 29 शून्य रेखावृत्त कोणत्या शहरातून जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा लंडन, जे की ग्रीनविच या शहरातून. तर शून्य रेखावृत्त हे इंग्लंडमधील ग्रीनविच या शहरातून जाते. या रेषेला ग्रीनविच रेषा असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 30 मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा भारतीय संविधानातील कोणत्या भागात केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा भाग 4 तर आपल्या भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा संविधानाच्या भाग 4 यामध्ये करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 31 भारतात बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या पंतप्रधान काळात झालेले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा इंदिरा गांधी. तर भारतामध्ये बँकेचे राष्ट्रीयकरण हे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये झालेले होते. भारतात राष्ट्रीयकरणाचे 2 टप्पे झालेले होते. तर पहिली जी लाट आहे तर ती 19 जुलै 1969 रोजी भारतातील एकूण 14 मोठ्या खाजगी बँकेचे राष्ट्रीयकरण हे करण्यात आलेले होते. आणि दुसरी जी लाट होती तर ती पहा 15 एप्रिल 1980 रोजी आणखी 6 खाजगी बँकेचे राष्ट्रीयकरण हे करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 32 सातवाहन काळातील प्रसिद्ध व्यापार केंद्र कोणते होते? तर कोणते होते? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा पैठण होते. कोणते होते? पैठण हे होते. प्रश्न क्रमांक 33 विसापूर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर विसापूर हा जो किल्ला आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 पुणे. कोणत्या? पुणे या जिल्ह्यामध्ये तो स्थित आहे. प्रश्न क्रमांक 34 हवेत नायट्रोजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? तर हवेमध्ये नायट्रोजन वायूचे जे प्रमाण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 78% आहे. किती? 78% आहे. तसेच 21% हे जे आहे तर ते हवेमध्ये पहा ऑक्सिजनचे प्रमाण आहे. कोणाचे? ऑक्सिजनचे प्रमाण हे
हवेमध्ये एकूण 21% इतके आहे. प्रश्न क्रमांक 35. भारतीय संविधानाचे रक्षणकर्ता म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारतीय संविधानाचे रक्षणकर्ता म्हणून ऑप्शन क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालयाला. कोणाला? सर्वोच्च न्यायालय यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 36. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पहिली पद्धत कोणी विकसित केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 VKR व्ही राव. कोणी? VKR व्ही राव यांनी विकसित केलेली आहे. प्रश्न क्रमांक 37. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे तर ते ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर महाराष्ट्रातील ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी. काय? महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा हा लाभलेला आहे. तर भारतामध्ये जर विचारलं जर असलं तर ते गुजरात या राज्याला. कोणत्या? गुजरात या राज्याला भारतामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 39. पृथ्वीच्या अंतरंगातील सर्वात वरच्या थराला काय म्हणतात? तर पृथ्वीच्या अंतरंगातील सर्वात वरच्या थराला ऑप्शन क्रमांक 4 शिलावरण. काय म्हटले जाते? शिलावरण असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 40. माहितीचा अधिकार म्हणजेच RTI भारतात कधी लागू झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 2005 मध्ये. कधी? 2005 मध्ये लागू झालेला होता. प्रश्न क्रमांक 41. मिश्र अर्थव्यवस्थेचे जनक कोणाला म्हटले जाते? तर मिश्र अर्थव्यवस्थेचे जे जनक आहेत तर ते ऑप्शन क्रमांक 3 J.M. केन्स. कोणाला? J.M. केन्स यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 42. पेशवे काळात मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती? तर पेशवे काळामध्ये मराठा साम्राज्याची जी राजधानी होती तर ती ऑप्शन क्रमांक 2 पुणे होती. कोणती? पुणे हे शहर होते. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 अकोला. अकोला हे थंड हवेचे ठिकाण नाही. तर अकोला हे जे काय आहे तर ते एक जिल्हा आहे. काय? जिल्हा. प्रश्न क्रमांक 44. विधान परिषदेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते? तर विधान परिषदेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा ही ऑप्शन क्रमांक 4 30. किती? 30 वर्ष पूर्ण असावे लागते. प्रश्न क्रमांक 45. हरित क्रांती कशाशी संबंधित आहे? तर हरित क्रांती ही जी आहे तर ते ऑप्शन क्रमांक 2 अन्नधान्य उत्पादन. कशाशी? अन्नधान्य उत्पादन यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 46. गौतम बुद्धाचा जन्म कुठे झालेला आहे? तर गौतम बुद्धाचा जन्म हा ऑप्शन क्रमांक 2 लिंबुनी. कुठे? लिंबुनी या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 47. सूर्यग्रहणामध्ये कोणाची स्थिती मध्यभागी असते? तर सूर्यग्रहणामध्ये ऑप्शन क्रमांक 3 चंद्राची. कोणाची? चंद्राची स्थिती ही मध्यभागी असते. प्रश्न क्रमांक 48. जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर कोण असतो? तर तो ऑप्शन क्रमांक 2 मुख्य कार्यकारी अधिकारी. कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी हा असतो. प्रश्न क्रमांक 49. भारतीय रुपयाचे नवीन चिन्ह म्हणजेच हे जे चिन्ह आहे तर ते कोणी तयार केले होते? तर कोणी तयार केलेले होते तर ते ऑप्शन क्रमांक 1 D. उदय कुमार. कोणी? D. उदय कुमार यांनी केलेले होते. प्रश्न क्रमांक 50. मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता? तर मुघल सत्तेचा जो संस्थापक होता तर तो ऑप्शन क्रमांक 3 बाबर होता. कोण होता? बाबर हा होता. प्रश्न क्रमांक 51. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला कुस्तीगिराचा शहर म्हटले जाते? तर महाराष्ट्रातील ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर. काय? महाराष्ट्रातील कोल्हापूर या शहराला कुस्तीगिराचे शहर म्हणतात किंवा म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 52. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ऑप्शन क्रमांक 1 50. किती? 50% आरक्षण आहे.
पुढचा प्रश्न पहा, सती प्रथा बंद करण्यासाठी कोणी प्रयत्न केले होते? तर सती प्रथा बंद करण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 2 राजा राममोहन रॉय यांनी. कोणी? राजा राममोहन रॉय यांनी प्रयत्न केले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात पहिली रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? तर कोणत्या वर्षी सुरू झालेली होती? तर ती ऑप्शन क्रमांक 1 1853 पुढचा प्रश्न पहा, पृथ्वीचा अक्ष हा तिच्या कक्षेच्या पातळीशी किती अंशाचा कोन करतो? तर किती अंशाचा कोन करतो? तर तो ऑप्शन क्रमांक 2 पहा 66.5. काय? 66.5 अंशाचा कोन करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला काय म्हणतात? तर काय म्हटले जाते? तर ते ऑप्शन क्रमांक 3 पहा सरपंच म्हटले जाते. काय म्हटले जाते? सरपंच. पुढचा प्रश्न आहे, भाववाढ इन्फ्लेशन कशामुळे होते? तर भाववाढ ही जी आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 मागणी वाढल्यामुळे. कशामुळे होते? मागणी वाढल्यामुळे होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलेले आहे? तर वंदे मातरम हे जे गीत आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 बंकिमचंद्र चटर्जी. कोणी? आपल्या भारताचे जे वंदे मातरम हे जे गीत आहे तर ते बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले ते गीत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तापी नदीचे उगमस्थान कोठे आहे? तर तापी नदीचे जे उगमस्थान आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 मुलताई, जे की सातपुडा पर्वतरांगे या ठिकाणी होतो.